शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयावर हल्ला झालाय। बजरंग सोनवणेंना कुंडलिक खांडेंनी मदत केल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि कुंडलिक खांडेंविरोधात मग बीडमधले मुंडे समर्थक आक्रमक झाले आणि कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयावर आता हल्ला झाल्याची ही दृश्य समोर आली आहेत। बीडमधल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा सगळ्यांसमोर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होणं आणि त्याच्यानंतर हा हल्ला, हा सगळा घटनाक्रम आता समोर येतोय। बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होते। या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली कुंडलिक खांडे देत आहेत। तसेच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही हल्ला करण्याची भाषा करतात। निवडणूक निकालापूर्वी झालेल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे। त्यामुळे बीडच्या राजकारणामध्ये याची जोरदार चर्चा आहे। तर एबीपी माझा या कथित ऑडिओ क्लिपची मात्र पुष्टी करत नाहीये। आता आपण दिलेला शब्द पाळला, त्यांनी पाळा। आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ असून माळाजवळ बी कसं जे तुतारी म्हणलं त्याला तुतारी, जे करण्यासारखं आहे त्याला कमळ। ते विलेतले माझ्या गावात 100-200 मतं जास्त होतील, कोणाला ताईला ते बी करून घेणं गरजेचं होतं मला। आपल्याकडे उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मतं मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना, मला जातीवादी शिक्का नको। बरोबर, त्याचा एक फायदाच होणार आहे। जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी, पार्टीचं नुकसान नाही त्यात। मी जरी जवळ मत पण बाकी 376 बूथवरली सगळी यंत्रणा मी बाप्पाला देऊन टाकली होती। हे बी तितकंच खरं, बरोबर प्रमाणे दिली ह्यावेळेस। म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला। नुसती यंत्रणा नाही, पैसे बी दिलेत मी बाप्पाला। हा काय झालं बरं का, म्हणजे या वातावरणामुळे तर नाही, मी आधीच ठरलं होतं बाप्पाचं काम करायचं। 4-5 महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा करण्यात सुद्धा। मी भाईला विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभूत होतो। म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पासोबत रात्र थांबलो मुंबईत। हे खालच्या पातळीवर कोण म्हणून तर त्यांच्या बरोबर यायचं ना आपलं, त्यांना खेटून आपण काही विषय नाही। बीडमध्ये एखाद धनंजय मुंडेची आपण गाडी फोडू, मी सारखा फाटका माणूस खेळतो। तुम्ही तर आपण करू ते, पण कधी ते इकडे आल्यावर मग ती फोडण्यात मी माझे त्याला एक ठोका, एक दगड, आपण 50,000 प्लस 1 कोटी 2 कोटी खर्च होत एका ठोक्यात। नाही प्रेस घेऊन काही बोलतो मी पुन्हा, तसलं नाही अंगावर जातो पुन्हा प्रेस घेऊन ते लोक जाहीर चॅलेंज करू त्याला। तर कथित ऑडिओ क्लिपमधला आवाज माझा नाहीये असं शिवराज बांगर म्हणतात आणि माझे आणि कुंडलिक खांडेंचं गेल्या 10 वर्षांपासून वैर आहे असंही ते म्हणतात। तर क्लिपची सत्यता तपासून वरिष्ठांकडे तक्रार करू असं भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्केंनी म्हटलंय। पाहूया। कुंडलिक खांडे जे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांचं आणि माझं राजकीय वैर हे गेल्या 10 वर्षापासून संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती आहे। ज्या व्यक्तीमुळं मला शिवसेना पक्ष सोडावा लागला त्या व्यक्तीसोबत मी अशा प्रकारची चर्चा करूच कसा शकतो असा प्रश्न मला आणि माझ्याजवळ जे मला ओळखतात त्या लोकांना पडलेला। प्रामुख्यानं याच्यामध्ये जो आवाज आहे तो आवाज माझा नाही आहे। मी कुठल्याही प्रकारची अशी चर्चा केलेली नाही। ही क्लिप जी माध्यमावरती व्हायरल होते त्या क्लिपची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यामधल्या आवाजाची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी कुणी हे घडून आणलं आहे त्या व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात आम्ही मागणी करणार आहोत। माहितीचा धर्म खरं पाहिलं तर शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांनी पाळला पाहिजे होता, परंतु आता जे क्लिप व्हायरल होते त्याच्यात तथ्य काय हे माहिती नाही, परंतु ते तपासून या ठिकाणी वरिष्ठांना हे कळवलं जाईल आणि माहितीचा धर्म पाळला गेला पाहिजे। आपण एकत्र मिळून ही निवडणूक लढलो गेलेलो, परंतु या पद्धतीनं जर कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्याला पक्षाचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्या कानावर घालून या संदर्भामध्ये काय ते निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।